नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योत्स्ना अर्थात तुमची फेवरेट टीचर जो टीचर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आपण इंग्रजी मुळाक्षर बघत आहोत। तर इंग्रजी मुळाक्षरामध्ये आपलं ए पासून ते ओ पर्यंत बघून झालेलं आहे। आता आपण पुढची 5 मुळाक्षर आपण आज बघणार आहोत। तर पुढची 5 मुळाक्षर आहेत पी, क्यू, आर, एस आणि टी। तर ही आपण मुळाक्षर आज बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण लेटर जे बघणार आहोत ते पी बघणार आहोत। हां, तर पी चे डॉट मी आधी तुम्हाला सांगते। तर पी चे डॉट आहेत 1 2 3 4 1 2 3 4। आता हा पी आपण कसा वाचायचा आधी आपण मुलांना वाचायला शिकवणार आहोत। तर हा आधी कसा वाचायचा ते आपण बघूया। तर वाचताना आपण एक अप्पर सेलला तुम्ही आता वाचताय, तर वाचताना तुम्ही डाव्या बाजूला अप्पर सेलला 1, नंतर मधल्या सेलला मिडल सेलला 2 आणि जो सगळ्यात खालचा आहे तो लोअर सेलला 3 आणि अप्पर सेलला डाव्या बाजूला उजव्या बाजूला 4 म्हणजे 1 2 3 4 हे असं आपण वाचणार आहोत। आणि हा आकार असा लक्षात ठेवायचा, एक सरळ रेष आणि एक आडवी रेष ही झाली पी। आणि लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत तर उजव्या बाजूने आपण डावीकडे लिहित जातो। तर लिहिताना आपण उजव्या बाजूने 1 2 3 4 आणि डाव्या बाजूला 4 असं आपण लिहिणार। त्याच्यानंतरचा आपला अक्षर आहे क्यू। तर क्यूचं अक्षर आहे, क्यूचे मी डॉट आधी तुम्हाला सांगते। क्यूचे डॉट आहेत तर 1 2 3 4 5 1 2 3 4 5। तर क्यूचे डॉट आहेत 1 2 3 4 5 आणि हा वाचताना आपल्याला कसं वाचायचं आहे तर उजव्या बाजूने सगळ्यात वरती 1, नंतर त्याच्या खाली 2 3, त्याच्या खाली 3 आणि डाव्या बाजूला 4 आणि 5। हा आकार आपल्याला लक्षात ठेवायचा, एक उभी रेष आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी आडवी रेष, उभी रेष। त्याच्यानंतर म्हणजेच क्यूचे डॉट काय 1 2 3 4 5। तर क्यूचे डॉट आपण बघितले। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आरचे डॉट। तर आरचे डॉट आहेत 1 2 3 5 1 2 3 5 1 2 3 5। आता तुम्ही इथे बघत असाल तर उजव्या बाजूला एक उभी रेष 1 2 3 आणि डाव्या बाजूला मिडल सेलला आपण 5 नंबर आकडा केला आहे। हा असा आकार लक्षात ठेवायचा की एक रेष आणि त्याच्या बाजूला एक बिंदू, हा झाला आरचा आकार। त्यानंतर लिहिताना देखील आपण उजवीकडनं 1 2 3 आणि डावीकडे 5 असं लिहायचं आहे। त्याच्यानंतर आपण पुढचं लेटर बघणार आहोत एस। तर एसचे डॉट आहेत 2 3 4। एसचे डॉट आहेत 2 3 4। तर एस लिहिताना आपल्याला वाचताना आपल्याला कसं वाचायचं आहे तर एसचे डॉट आहेत, आता इथे अप्पर सेलला काहीही बिंदू नाही आहेत। त्याच्यानंतर मिडल सेल आणि लोअर सेलला आपण इथे बिंदू बघू शकतो की 2 3 आणि 4 कुठे आहे तर अप्पर सेलला डावीकडे 4 आहेत। तर वाचताना आपण हा आकार लक्षात ठेवायचा की एक स्लँटिंग लाईन आणि एक उभी लाईन, स्लँटिंग लाईन उभी लाईन। म्हणजे जेव्हा तुम्ही मुलांना शिकवाल तेव्हाही असे आकार लक्षात ठेवा म्हणजे मुलं लवकर शिकले जातील। तर ह्याच्या पुढचा आपण डॉट बघणार आहोत टी। तर टीचे डॉट आहेत 2 3 4 5। टीचे डॉट आहे 2 3 4 5 2 3 4 5। आणि हे लक्षात ठेवताना पण आपल्याला असेच लक्षात ठेवायचे आहेत की ही एक छोटी रेष आणि वरच्या साईडला एक छोटी रेष, ही एक तिथे एक छोटी रेष, ही ते वरच्या साईडला छोटी। हे झालं टी। म्हणजे तुम्ही मुलांना लक्षात ठेवताना हे आकार दाखवा। मी मुद्दामून आकार दाखवते। डॉट तर आपल्याला लक्षात ठेवायचेच आहेत, बिंदू लक्षात ठेवायचे आहेत, पण हे डॉट लक्षात ठेवणं देखील तितकंच जरुरी आहे। तर मी तुम्हाला परत एकदा तुम्हाला मी सांगते की पीचे डॉट आहेत डॉट नंबर 1 2 3 4। पीचे डॉट आहेत 1 2 3 4। त्याच्यानंतर क्यूचे डॉट आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हे झाले क्यूचे डॉट। त्याच्यानंतर आरचे डॉट 1 2 3 5 1 2 3 5 1 2 3 5। त्याच्यानंतर एसचे डॉट आपण बघणार आहोत तर 2 3 4। एसचे डॉट आहे 2 3 4। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत टीचे डॉट 2 3 4 5 2 3 2 3
4 5. तर हे आहेत आपले टीचे डॉट. तर आता आपण आता आज पी ते टीपर्यंत आपण डॉट बघितले आहेत. तर आपण राहिलेले जी मुळाक्षर आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.